नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण आपल्या जीवनातील अवघडातील अवघड समस्येचं निवारण करणारा, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा हा दिव्य ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख, कष्ट, ज्याही काही सिच्युएशनमध्ये तुम्ही आता असाल की तुमच्यापेक्षा जास्त दुःख जगात कोणालाच नाही, कितीही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ संपूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की दत्त महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील. तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय करायचं आहे आणि त्या परिस्थितीतून पुढे निघण्याचा मार्ग तुम्हाला 100% काय, अगदी 1001% मिळून जाईल. गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकानं करावं. 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे. तर 28 नोव्हेंबर रोजी म्हणजेच 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. गुरुचरित्र पारायण कसं करावं, पारायणाचे नियम काय आहेत, पूजा मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची, उद्यापन कसं करायचं, रोजचं वाचन कसं करायचं, किती अध्याय वाचायचे, ही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बघा, पारायण का करावं, तर प्रत्येक वेळी महाराजांकडून किंवा दत्त महाराजांकडून काहीतरी मागण्यासाठी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठीच फक्त आपण पारायण करावं का, तर नाही. आपण हे पारायण करा कारण दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी या पारायणाचा अनेक जणांना अनुभव आहे. स्वतः दत्त महाराज, स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपलं पारायण श्रवण करतात. म्हणून पारायणाची मांडणी करताना 2 आसन घेतली जातात. एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं दत्त महाराजांना बसण्यासाठी. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण बऱ्याच वेळा केलेलं असेल आणि त्यांना अनुभवही आलेले असतील. बघा, बरेच काही. आता काहींच्या मनात आहे की गुरुचरित्राचं पारायण करावं, परंतु त्यांच्या मनात एक भीती आहे, शंका आहे. प्रथम आपण ही भीती आणि शंका काढून टाकूया. आपल्याला वाटत असेल की गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणजे खूप नियम आहेत, तर साधे सोपे नियम आहेत. आपल्याला जर मनात आलं असेल की हे पारायण करावं, तर असं समजा दत्त महाराजांची इच्छा आहे, स्वामी महाराजांची इच्छा आहे की आपण ही सेवा करावी आणि हेच मानून आपण पारायणाला सुरुवात करावी. कुठलीही शंका, भीती, नियमांविषयीची शंका, भीती मनात ठेवू नका. मनोभावे सकारात्मकदृष्ट्या हे पारायण आपण अवश्य करा. आपल्यावरती दत्तकृपा, स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळावेत, तर अतिशय साधे सोपे असे हे नियम आहेत. आता हे पारायण कोण करू शकतो, स्त्री किंवा पुरुष कोणीही हे पारायण करू शकतात. संकल्प करूनच आपण हे पारायण करा, म्हणजे आपल्याला फलप्राप्ती शीघ्र होईल. पारायण करताना आपलं शरीर, मन स्वच्छ ठेवायचं आहे, चांगले विचार मनात ठेवायचे आहेत. पारायण करताना शक्यतो पांढरं वस्त्र, शुभ्र वस्त्र परिधान करा. तसं नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करावं. म्हणजे काय, तर महिलांनी पाळीमध्ये जे घातलेले वस्त्र असतात, कपडे असतात, ते आपल्याला पारायण काळामध्ये घालायचे नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. महिलांनी आपल्या कपाळाला सर्वप्रथम हळद कुंकू लावावं. पुरुष जर पारायण करणार असतील तर कुंकू लावायचं किंवा मग भस्म अवश्य लावा. भस्म लावल्यानं आपल्या शरीराची शुद्धी होत असते. पारायणाला बसताना 2 आसन घ्यावीत. एक आपल्या स्वतःला बसण्यासाठी आणि दुसरं आसन दत्त महाराजांसाठी. या आसनाची मांडणी अशी करावी की दत्त महाराजांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही. आपली श्रद्धा ठेवा. दत्त महाराज स्वतः आपलं पारायण आपल्या शेजारी बसून श्रवण करत असतात. आपल्याला निश्चितच याचा अनुभव येईल. पारायणाला बसताना जर तहान लागत असेल तर काय करायचं, तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसायचं. सारखं वाचन करताना उठू नका. वाचन मनोभावे करा. फार मोठ्याने नाही, अगदी मनात, पण हळूवारपणे आपण जसं बोलणं आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण वाचन करायचं. वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं तर आपण पाय धुवायचे, गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मगच पुन्हा वाचनाला बसायचं आहे. पारायण काळात गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करायचा. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं. पूजेच्या ठिकाणी शिंपडावं. घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर सुद्धा शिंपडायचं. पारायण सुरू करण्या अगोदर श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र किंवा दत्त महाराजांचा मंत्र, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा 108 वेळा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात करायची. 28 तारखेला
28 नोव्हेंबर रोजी याच्या 1-2 दिवस अगोदर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा 4 कुत्रे आणि 1 गाई यांना गव्हाच्या पोळीचा घास खायला द्यायचा. पारायणाच्या अगोदर आपलं देवघर स्वच्छ करायचं, आपलं अंगण स्वच्छ करायचं, घर स्वच्छ करायचं. वाचन कधी करायचं तर आता तसं बघितलं तर वाचन पहाटे करायचं असतं. जास्त एकाग्रतेने वाचन होतं म्हणून शक्यतो पहाटेच्या वेळी वाचन करा. नाही शक्य बऱ्याच लोकांना तर त्यांनी काय करायचं, पारायण करणं शक्य होत नाही पहाटे, तर संध्याकाळच्या वेळेला जरी वाचन केलं तरी चालेल. दिवसभरात कधी पण आपण पारायणाचे वाचन करू शकता. दुपारी 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. एवढं सोडून अगदी संध्याकाळपर्यंत आपण पहाटेपासून संध्याकाळपर्यंत अध्यायाचं वाचन करू शकता. याशिवाय काही महत्त्वाचे नियम म्हणजे पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार करायचा नाही आहे, घरामध्ये मांस शिजवायचं नाही आहे आणि परान्न टाळायचं आहे, हॉटेलमध्ये जेवण टाळायचं, कांदा आणि लसूणयुक्त आहार टाळायचा. फक्त दूध पोळी किंवा भाजी पोळी खाल्ली तरी चालेल. भात खायला काही हरकत नाही, परंतु भात खाल्ल्यानंतर आळस येतो, झोप येते, म्हणून शक्यतो भात कमी खा किंवा टाळा. बरेच जण विचारतात पारायण काळात उपवास करावा का, तर उपवास करण्याची गरज नाही. आपण मनापासून उपासना करा. महिलांच्या बाबतीत समजा दत्त जयंती सप्ताहामध्ये पारायण वाचनाच्या काळामध्ये जर विटाळ आला तर काय करायचं, तर तेवढे दिवस आपण सोडून द्यायचे आणि नंतर पुन्हा आपलं वाचन सुरू करायचं आहे. दत्त जयंतीनंतर जरी आपलं वाचन संपलं, पारायण संपलं तरी चालेल. त्यानंतर आपण उद्यापन करा, पण आपल्याला माहिती असतं आपली मासिक पाळीची तारीख काय आहे, त्यामुळं आपल्या तारखेच्या नुसारच आपण पारायणाला बसावं, जेणेकरून पारायण हे खंडित होणार नाही. समजा सुतक आलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं बघा, आपल्याला बाहेरगावी वगैरे जायचं आहे तर आपलं पारायण आपण त्याच्यानंतर पूर्ण करायचं. सुतक संपल्यानंतर या पूजेच्या ठिकाणी म्हणजेच पूजेला सकाळ संध्याकाळ आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्या घरात आपण जे अन्न बनवतो त्या अन्नाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा. सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य, आरती करायची. शक्य झाल्यास रोज रात्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं. आपल्या वाचनामध्ये काही चुका राहिल्या असतील, त्रुटी राहिल्या असतील तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्रनाम वाचलं जातं. पारायण काळामध्ये गादीवर झोपू नका. जमिनीवर चटई किंवा घोंगडी अंतरावीन त्यावरती झोपायचं. घरामध्ये शांतता ठेवा. भांडण करायचं नाहीये. अखंड दिवा लावायचा आहे. अखंड दिवा पारायण काळात विझणार नाही याची काळजी घ्या. चुकून विझल्यास तर क्षमा मागून फक्त दिवा प्रज्वलित करा. तसंच पोथीचं सुद्धा पावित्र्य जपायचं आहे. पोथी वाचन करत असताना आसनावरती ठेवूनच वाचायचे आहे. आपल्या हातामध्ये किंवा मांडीवरती पोथी घ्यायची नाही. पोथी सारखी हलवायची नाही. पोथी वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी झाकून ठेवायची आणि रोज वाचना अगोदर पोथीचं पूजन करायचं, मगच वाचायला सुरुवात करायची. हे साधे सोपे नियम फक्त 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आपलं जीवन बदलून जाईल याची मी आपल्याला खात्री देते. प्रत्येकाने मनोभावे हे पारायण करा. सगळं काही स्वार्थ आहे, जे आपलं आहे ना ते फक्त भगवंत आहे. तुम्ही त्यांच्याशी भांडा, बोला, रागवा, त्यांची पूजा करा ना पूजा करा किंवा ना करा, पण जेव्हा तुम्ही अंतःकरणापासून हाक मारताना तर तीच एक शक्ती आहे तुमच्या अंतःकरणातून मारलेल्या हाकेला प्रतिसाद देते. त्यामुळे जी काही परिस्थिती आहे शांत व्हा, थोडंसं स्टेबल व्हा आणि गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा. दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण तुम्ही निश्चितच करू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्ही मनापासून वाचावं. त्यांना फक्त हे हवंय, बाकीच्या काही गोष्टी नाही. त्यामुळं मी महिला आहे, मी गुरुचरित्र पारायण करू का, तर अवश्य करा. कारण दत्त महाराज तुमचे वडील आहेत, तुमचे भाऊ आहेत, तुमचे आई आहेत, तसंच तुमचे गुरु आहेत. तुम्ही एक नातं जोडा आणि एक गोष्ट लक्षात घ्या, देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाही आहे. जी काही आपण ज्या कोणत्या देवाची गुरूंची सेवा करतो ना, त्यामुळं आपलं जे प्रारब्ध आहे, आपले जे भोग आहेत, त्यांची तीव्रता जी आहे ती कमी होते आणि आपल्या आयुष्यातील दुःख, संकट, अडचणी यांना सामोरं जाण्यासाठी जी हिंमत लागते ना, ती आपल्याला या सेवेमुळं मिळत असते. म्हणून आपल्याला दत्त महाराजांचं पारायण हे करायचं असतं, गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं. आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची. गुरुचरित्र पारायणासाठी पूजा मांडणी आपल्याला सेपरेट व्हिडिओ येईलच, तो व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. पण तुमचं घर जर मोठं आहे, तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करायला आवडत असेल तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथं बसून तुम्ही 7 दिवस गुरुचरित्र पारायण करा. पण समजा तुमची एकच रूम आहे, घरात लहान बाळ आहे, ती पूजा मांडणी ते बाळ ठेवत नाहीये, मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालतं. पारायण करताना फक्त दिवा लावलेला असावा, धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर
समोर आसन घेऊन आपण पारायण करायचं आहे. फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आणि त्यावर आपल्याला 7 दिवस दररोज आपला गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा आहे ते आता आपण पाहूया. बघा, 2 चौरंग घ्या. एका चौरंगावर आपल्याला पूजेसाठी घ्यायचा आहे आणि दुसरा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. जे असेल तुमच्याकडे ते घेतलं तरी चालेल. गुरुचरित्राच्या पोथीला आसन देण्यासाठी मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाट मांडावा. आसन म्हणून त्यावर एखादं स्वच्छ वस्त्र अंतरावं. त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवाव्या. गुरुचरित्राची पोथी ठेवायची. पोथीचं पंचोपचार पूजन करायचं, म्हणजे हळद, कुंकू, गंध, अक्षदा, फुलं व्हायची. पोथीचं पावित्र्य रोज जपायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करून मगच आपलं वाचन सुरू करायचं. वाचन झाल्यानंतर वस्त्रामध्ये रोज पोथी झाकून ठेवायची. पोथी आसनावर ठेवूनच आपण वाचन करा. हातामध्ये घेऊन वाचन करू नका. पोथी सारखी हलवायची नाही. वाचताना थोडीफार पोथी हलली तर चालेल, परंतु उचलून घेऊ नका. अशा पद्धतीने पोथी पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. 7 दिवस म्हणजे उद्यापनापर्यंत दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे. समजा चुकून विझलाच तर महाराजांची क्षमा मागायची. दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. मनात शंका आणायची नाही. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी अशा पद्धतीने पूजेला सुरुवात करा. पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करायचं आणि आपल्या वाचनाला सुरुवात करायची. वाचन कसं करायचं म्हणजे रोज किती अध्याय करायचे ते पाहूया. आपल्याला 7 दिवसाचं हे पारायण संपवायचं आहे, म्हणजे 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत. मग दत्त जयंतीच्या दिवशी अध्यायाचं वाचन पुढील प्रमाणे करायचं आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरच्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 24 अध्याय, चौथ्या दिवशी 25 ते 35 अध्याय वाचायचे आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय, 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आणि 7व्या म्हणजे शेवटच्या दिवशी 44 ते 53 म्हणजे शेवटचा अध्याय वाचायचा. आपण हे पारायण या पद्धतीने करू शकता, म्हणजे साप्ताहिक पारायण तसंच 3 दिवसाचं पारायण देखील करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी 1 दिवसीय पारायण देखील करावं. समजा 28 तारखेला आपल्याला जमलं नाही पारायण सुरू करायला, कुठल्याही दिवशी या सप्ताहामध्ये आपण पारायण सुरू करू शकता. आपलं वाचन झालं की रोज आपल्याला संपूर्ण पूजेला आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळ आणि संध्याकाळ रोज आरतीसुद्धा करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान गुरुचरित्राचं हे पारायण करायचं आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. उद्यापन कधी करायचं तर 4 डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपले सर्व वाचन करून घ्या आणि 5 डिसेंबर रोजी आपल्याला उद्यापन करायचं आहे. कारण दत्त जयंतीच्या दिवशी उपवास असतो, तर आपण दुसऱ्या दिवशी उद्यापन करा. आता उद्यापन कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहूया. 5 डिसेंबर रोजी म्हणजेच उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, त्याच्यानंतर पूजा करून घ्यायची. त्यानंतर संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या. मनोभावे मनोमन दत्त महाराजांचं, स्वामी महाराजांचं ध्यान करायचं, दर्शन घ्यायचं. या दिवशी आपल्याला विशिष्ट नैवेद्य दाखवायचा असतो. तर यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती भाजी म्हणजे घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये अवश्य असावी. शक्य झाल्यास अवश्य या 5 नैवेद्यांचा समावेश आपल्याला करायचा आहे. आता 5 नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. पहिला नैवेद्य दत्त महाराजांना, नंतर स्वामी महाराजांना, तिसरा कुलदेवतेला आणि चौथा गुरुचरित्राची जी पोथी असते त्या पोथीला नैवेद्य आणि 5वा नैवेद्य जो असतो तो गाईला असतो. गाईचा नैवेद्य गाईला अर्पण करा. बाकी जे नैवेद्य असतात ते आरती झाल्यानंतर आपण हा नैवेद्य प्रसाद म्हणून आपल्या घरातल्या सर्वांनी खायचा, बाहेर कोणालाही देऊ नका. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरत्यांमध्ये प्रामुख्याने गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, दत्त महाराजांची, स्वामींची आणि गुरुचरित्राच्या पोथीची आरती अवश्य म्हणावी. या दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर एखादं जोडपं किंवा एखादी सवाष्ण महिला असेल तिला जेवू घालावं, त्यांची ओटी भरावी, मानसन्मान करावा.
दक्षिणा द्यावी आणि शक्य झाल्यास दान करा. समजा जोडप्याला जेवू घालायचं पण जोडपं नाही मिळालं तर शिधा बाजूला काढायचा आणि त्या शिध्याचं पूजन करायचं आणि तो शिधा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या गरिबाला तुम्ही देऊ शकता. किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला दत्त महाराजांचं कुठं मंदिर असेल तर त्या दत्त मंदिरामध्ये तुम्ही तो शिधा अर्पण करू शकता. तुमच्या ओळखीचं कोणी गुरुजी असतील, तुमच्या बाजूला जर राहत असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हा शिधा दिला तरीसुद्धा चालू शकतं. याप्रमाणे साधं सोपं उद्यापन करायचं आहे. तसंच एखादा याचक भिकारी असतील त्यांना तृप्त करा, कारण दत्त महाराज कुठल्या ना कुठल्या वेशात येऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. मनोभावे जर आपण पारायण केलं, काही ना काही अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि असा काही अनुभव आपल्याला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून हा अनुभव वाचून इतर जे दत्तभक्त असतील त्यांना देखील हे पारायण करण्याची प्रेरणा मिळेल. अशा पद्धतीने विधिवत उद्यापन नक्की करा. तर मैत्रिणींनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.